आजपासून सुनबाईने सासूबाईला आई म्हणा. आजपासून आता घरी गेल्या गेल्या आणि सासूबाईंनी सुनबाईचं खडं पोडं बंद करा. तुम्ही म्हणाली हिच्या आयाची हिचा बाप तसा साळीत दिरण पीसच राहिलं. एवढे भिकार आहेत का आपण? अय सासा, तुम्ही उलट फिरायचं. तुम्ही म्हणायचं माझी सून आय 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 लक्ष्मीच. माझ्यातून ना पोंडच नाही. सुनबाईच्याच घेऊन आत्याबाईच्या जगले अडे फक्त गोड बोला. म्हातारे बिलही काम करेल. तुम्ही एक वाक्य ध्यानात ठेवा, मला दोन्ही बाजू सांभाळायला लागतात. ते म्हातारे म्हणाल कोणी आणला होता त्या महाराजांना, आम्हाला झाडून गेला. म्हातारे बिलही काम करेल. तुम्ही एक वाक्य ध्यानात ठेवा, तुमच्या घरात पाहुणे आले ना, तुम्ही एकच काम करायचं. आमच्या आत्याबाईला ना काम केल्याशिवाय करमतच नाही. उठलीच म्हातारी, घेतलीच भांडी, निघालीच घासायला. आखी साबण कलास करीत पण भांडी आय 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 आरसाच. आजपासून सुनबाईने सासूबाईला आई म्हणली. आजपासून आता घरी गेल्या गेल्या आई आई तुम्ही माझ्या आत्याबाई नाही. धरू का तुमचं पाय? म्हातारे मला माऊलीचं त्याने ठेवलं का काय? आई तुम्ही माझ्या आत्याबाई नाही. मला जन्म दिलेला आहे फक्त 18 वर्षापर्यंत आणि तू माझी आई तुम्हाला कावळ्या शिवेपर्यंत. म्हातारे म्हणते बाया दुसऱ्याचं लेकरू आलंय, सासऱ्याला बापासारखं प्रेम करतं, सुंदर संसार करतं, मला बी आई म्हणतं. आता तू कशाला चपात्या करते? मी आहे ना हो. जाम झाली म्हातारी चपात्या करू करू. सुनबाई टीव्ही पुढे आणि म्हातारी चुली पुढे. इकडे टीव्हीला मालिका लागली, तुझ्यात माझा जीव रंगला. जीव कुठं रंगला? म्हातारे चपात्या करू करू. इकडून म्हातारी म्हणली रागीर झालं. पण हसलंच पाहिजे. ते हसतात ते सच्चे असतात आणि हसतच नाही, त्यांचा काहीतरी लपडा असतो. एक दिवस सगळ्यांचा चेहरा हसतो, भीतीला टेकून बसतो आणि उद्बताचा वाद त्याचा नाकात घुसतो. मग हाय तवर हसून द्या, चालू नका लय तोरा. एक दिवस निघणारे वरात, पाठीमागे खोबर चिल्लरची परात. पोरं म्हणतात, बारकी पोरं म्हणतात रोज मराव रात. हसलंच पाहिजे. जे असतात सज्जन असतात. विठाल 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 विठाल. तर माऊली मी परवा कीर्तनाला जात असताना माझं कीर्तन साताऱ्यामध्ये असल्या कारणाने मी आळंदीतून सकाळी 11 वाजता निघालो. तर मी माझे गुरुवर्य हरिभक्त पारायण श्री सोर सम्राट ह बाप्पा श्री सोर सम्राट भाऊसाहेब महाराज पाटील जहूरकर, मी वडिलांमुळे 4 राज्यात कीर्तन करतो. अरे जन्मदातच माझ्या बापाने कीर्तन शिकवलं. मी या राज्यात 4 राज्यात कीर्तन करतो. हे माझ्या वडिलांची ताकद आहे. पण 2 कलाकार आम्ही सर्वजण निघाला असल्या कारणाने पुण्यामध्ये दुपारी 2 वाजता 70 वर्षाची आजीमाई आणि डोळ्यात चष्मा, हातात काठी, गुडघ्यापर्यंत लुगडं घातलेली आणि ती पायात चप्पल नसलेली ती 70 वर्षाची आजीमाई. मी त्या आजीमाईला पाहिलं. लगेच आमच्या ड्रायव्हरला सांगितलं की गाडी थांबव. गाडी थांबितल्यानंतर मी त्या आजीमाईला माझ्या गाडीमध्ये बसून घेतलं. गाडी 5 किलोमीटर अंतरावर गेला असताना मी आजीमाईला विचारलं, आजीमाई तुम्हाला मुलं किती आहेत? तेव्हा त्या आजीमाईला सांगितलं की पोरा मला 3 मुले. मी आजीमाईला विचारलं, आजीमाई तुमची मुलं तरी काय करतात? तेव्हा त्या आजीमाईला सांगितलं की पोरा माझा पहिला मुलगा इंजिनियर आहे, माझा दुसरा मुलगा शिक्षक आहे. मग मी आजीमाईला विचारलं, आजीमाई तुमचा तिसरा मुलगा काय करतो? त्याचं नाव घेऊ नको. मी विचारलं, टँगो मारतो काय? टँगो नाही. जुगार नाही. पॉकेट मनी नाही. मग आजीमाई तुमचा मुलगा नेमकं करतो तरी करतोय काय? तेव्हा त्या आजीमानं सांगितलं की पोरा माझा मुलगा तुझ्यासारखं रोज एक गाव कीर्तन करत बोंबलत फिरतो. आता तेव्हा मला कळाले की मंडळी मी रोज एक गाव कीर्तन करत बोंबलत फिरतो. विठाल 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 विठाल. लग्नाचे लय अवघड झाले.
आता पोरे झालेत कमी आणि त्यांना आले डिमांड, त्यांच्या आईला आले डिमांड. जेवढं त्यांच्या आईला डिमांड आहे ना, कांद्याला सुद्धा मार्केट नाही हो. कुठंही गेलं नाकात नतला झटका. ते म्हणतात आमची मुलगी कोणाला द्यायची नाही हो, मुलगा दिसायला छान पाहिजे, पगार भरपूर पाहिजे आणि त्याला आई बाप नसले पाहिजे. लग्नाची लगोड झाली, एकाचं लग्नच जमत नव्हतं. तू माझ्याकडे आला तोंड वाकड करून, महाराज मी जमवतो तू तोंड वाकड करू नको. तो म्हणला महाराज जमल ना, जमवतो बोललो ना. तो म्हणला काय करावं लागेल. मी म्हणलं माळ आणि बुक्का. ह्या माळीतला बुक्क्यातच लई पावर आहे. त्यांनी माळ बुक्का आणली, पण त्यांनी बारीक माळाची माळ आणली. मी म्हणलं बारीक माळाची माळ जमत नाही, बारीक म्हणण्यावर बारीकच बायको भेटल. तो मला नाही, मला मोठी पाहिजे. मी म्हणलं टकुरी म्हणायची, हटकाला कचा कचरुतायचं. मला म्हणायचं लय दूध काय. मी म्हणलं लग्न, मग ऋतून्य लग्न म्हणलं की गाडी शिवच्या असा तो बारीक बुक्का लावेल. म्हणलं बोटाला महाराज कपाळ का लावेल ना. मी म्हणलं लग्न, मग लावतो. टप्परम बुक्का टप्परन मान असा भंगरा केला. धोतर नेहरू टोपी, कुठेही गेलं मी पुढं तो माग, मी पुढं तो माग. काही दिवसात तेच पुढं मी माग. लोक त्याच्या पाय पडायचे महाराज महाराज. मी म्हणलं खरं तर किंमतच नाही रे. मग कीर्तन झालं, महिला मंडळी म्हणायचे अरे ते संघ आलेलं होतं. आणि उलट विचार करायचे, माऊली संघ राहते, व्यसन नसल, आई बापाला जपीत असल, आई बापाची सेवा करते, वरकरच्या घरी मध्ये सुखेल आपली पोरगी, देऊन टाका. 10 जणांची सोरी जमून दिली, योच पेटून ना. आता इथं जर कोणाचं जमत नसलं, चलो माऊली जाऊरकर जिंदाबाद. विठाल 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 विठाल. आता वट्यावर बसले आहेत ना, यांचं लग्न आहे म्हणा. यांनी एकच काम करायचं, भगवी लोंडी गोळायची. यांचं लग्न होणार, पण आमच्या टोळीत आल्यावर भगवी लोंडी घालायची, गांजा ओढायचा, ओम नमः शिवाय, साधू साधू. नाही जमलं नाही जमलं, एकच काम करायचं, झोपेच्या टाइमला मोबाईलच्या स्क्रीनला एक फोटो ठेवायची. नाही झोप आली, आता डबल नाही झोप आली, आता टेबल नाही झोप आली. एवढंच काम येतं. पहिलं पोरींच्या बापाला म्हणत होत लग्न करा, पोरांचं बाप नाही. आता जिरली. पहिलं पोरांच्या बाप्पाची टोपी वळवळ घालत होती, आता जिरली. आता पोरांचा बाप पोरांच्या बाप्पाला राम राम घालतात. तो म्हणला यंदा ना, तुम्ही मसोबालाच घाला. तो म्हणला यंदा ना. विठाल 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 विठाल. हे पोरं बिले चापरू. एक पोरग म्हणलं खेळता खेळताच म्हणलं पप्पा हा मी माझ्या लग्नालाच बोलवणार रे. बाप म्हणलंय खाऊन उलटलंय, नका का बोलवणार, पण का बोलवणार. तुमच्या लग्नाला मला कुठं बोलवलं, तू वारे पडतो. यांच्या दोस्ती करायसाठी मेली मी. तू गप म्हणा काय बोलतात, त्यांचं काय नेम नाही. महाराज बोललं की बारीक होतो. म्हणलं मला नाही माहिती कशाला कीर्तन करतो. मी म्हणलं सगळं असतं काय कीर्तनात, सोपं आहे. बिडी त्याचा बाप पडतो ते बघत असेल, हे यांना संस्कार नाही. एक म्हणलं महाराज कीर्तन करताना कंबर का बांधता. आम्ही का आता नरड बांधायचं कधी पण खऱ्यात असेल. एक म्हणलं महाराज कीर्तन करताना धोतर का घालतात आणि आता बडमुडावर कीर्तन करायचं. माऊली बोलले जे बोलतात त्यांचं काही खरं धरायचं नाही. एक म्हणलं महाराज ताटाच्या करांना पाणी का फिरता. मी म्हणलं मुंग्या तेवढे म्हणून जसे ते अवघड विचारतात त्यांचं त्याच्यामुळे सांगवलं. एक म्हणलं हरिपाठात नेमकं काय. मी म्हणलं तुझ्या बापाचं चरित्र. हरिपाठात नेमकं काय, पुण्याची गणना कोण करी, पुण्य दुसरं काही नाही. यांचं काही लक्षात घेऊ नका. विठाल 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 विठाल.